सालाबाद प्रमाणे राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली। सर्वप्रथम राहता नगरपालिकेचे मुख्य अधिकारी वैभव लोंढे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर महिला सदस्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। आणि जलसंवर्धन आजही या योजना शासन राबवत आहे। म्हणजे इतकी दूरदृष्टी छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काही किल्ले बांधले त्या किल्ल्यावर वर्षभर पुरेल इतके पाण्याचं संरक्षण त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज करायचे। म्हणजेच काय तो छत्रपती शिवाजी महाराजांकडे दिव्य दृष्टी होती आज आणि आपल्या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य ज्ञात आहे। पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या जयंतीच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो। राष्ट्राचे भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांना वंदन करतो। आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती। माझ्या आधी खंडेजोड सर असतील, धनवटे सर असतील, त्यांनी शिवाजी महाराजांच्या गुणांचं सगळं वर्णन केलेलं आहे। त्यांचं नियोजनातलं असलेलं प्राधान्य, त्यांचं नंतर शेतकऱ्यांप्रती असलेलं प्रेम, झाडांप्रती असलेलं प्रेम, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी सामाजिक जीवनाचा, आर्थिक जीवनाचा असा एक पण भाग सोडलेला नव्हता की त्याच्यात त्यांनी महत्त्वपूर्ण असं कार्य केलेलं नाही। आता आपण जे एक 300-400 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती सर्व लोक साजरे करताय, त्यांनी जे आपल्यासाठी कार्य करून ठेवलंय ते कार्य पुढं आपण जर वारसा पुढं चालवायचा आहे तर आजच्या तरुण पिढीकडून त्यांचे गुण आत्मसात करून जर आपण जयंती साजरी केली तर नक्कीच त्यांना ती वंदन होईल। आता या निमित्ताने मी पण एक गोष्ट सांगतो। ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज छोटे होते, पुण्याची जबाबदारी आपल्या राजमाता जिजाऊंकडे होती। राजमाता जिजाऊंकडे जबाबदारी असताना पुण्यात त्यावेळेस रानडुक्कर असतं, त्यांचं थैमान झालं होतं। शेतकऱ्यांना त्याच्यापासून खूप त्रास होत होता, उभे पिकं शेतकऱ्यांचे नष्ट व्हायचे। तर त्यावेळेस राजमाता जिजाऊंनी बक्षीस ठेवलं का जो रानडुकरांचा बिमोड करील त्याच्यासाठी एक आर्थिक स्वरूपाचं बक्षीस ठेवलं। तर रात्री 2 वाजेचा वेळ होती, एक छोटा मुलगा रानडुकराला मारून घेऊन आला राजमाता जिजाऊंकडे बक्षीस घेण्यासाठी, आणि जे पहारेकरी होते वाड्यावर त्यांनी त्याला परत पाठवलं का आता राजमाता जिजाऊ भेटणार नाही, तू सकाळी ये, मी सकाळी तुझी भेट घालून देतो। पण नंतर जो दुसरा पहारेकरी होता त्याला मनात काहीतरी वाटलं, राजमाता जिजाऊंना जर अशी काही गोष्ट कळली तर आपल्याला ते चिडू शकतात। तर तो दुसरा पहारेकरी राजमाता जिजाऊंना उठवायला गेला, त्यांनी ती गोष्ट सांगितली आणि राजमाता जिजाऊंनी रात्री 2 वाजता येऊन त्या बाळाला शाबासकीची थाप दिली आणि तो मुलगा पुढे जाऊन बाजीप्रभू देशपांडे झाला। म्हणजे ही शाबासकीची थाप त्याला जर त्या रात्री 2 वाजता मिळाली नसती तर कदाचित काही वेगळं भविष्य असतं। तर आपण आता सहयोग फाउंडेशन असेल किंवा गावातले सगळे जाणकार मंडळी असेल, आपण सगळ्यांनी असं मार्गदर्शनाचं काम केलं पाहिजे। आपली नवीन पिढी पुढची, त्यांना जर आपण शाबासकीची थाप दिली, आपला छोटा बालव्याख्याते असेल आणि इतर सर्व क्रीडा प्रकारात सगळे मुलं असतील किंवा बाकीचे मुलं असतील, या शिवजयंतीच्या निमित्ताने आपले महाराजांचे विचार आचरणात आणले तर नक्कीच आपले त्यांना आदरांजली होईल। या 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या निमित्ताने मी आपल्या सर्व उपस्थित राहता शहरवासियांना, सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। लोंढे साहेब आणि आपण सर्व सदस्य आजच्या या शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण सकाळी उपस्थित राहून महाराजांची जी उत्सव साजरा केला त्याबद्दल सहयोग फाउंडेशनच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि या भारतभूमीच्या मातीचे आराध्य दैवत ज्या जिजाऊंनी घडवलं ते जिजाऊ महाराजांनाही, आईसाहेबांना सुद्धा सादर प्रणाम करून आजच्या या कार्यक्रमात जे बहुमोल मार्गदर्शन केलं खंडेजोड सर किंवा धनवटे साहेब, श्री वैभवजी लोंढे साहेब आणि आमचा बालव्याख्याता शेटे या धनराज शेटे यांनी जे उत्कृष्ट रीतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला असं मी जाहीर करतो। धन्यवाद। या प्रसंगी रामभाऊ लोंढे, सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे,
माजी नगरसेविका अनुराधा तुपे, सुष्मिता चव्हाण, उज्ज्वला गाडेकर, नीलम चेनुके, स्नेहल देशमुख, दशरथ तुपे, भाऊसाहेब बनकर, विलास वाळेकर अँड गोरख दंडवते, मनोज पिपाडा, संदीप डांगे, संजय बाबर, अनिल सातव, दीपक दंडवते, बबलू फटांगरे, संजय वाघमारे, व्यंकटेश आहिरे, रंगनाथ सदाफळ, सीताराम बावके, संदीप जेजूरकर, बाळासाहेब तारगे, विठ्ठल निर्मळ, पांडुरंग गायकवाड, शिवाजी पोटे, विष्णू गाडेकर, कैलास चनुके, नामदेव गवते, मिलिंद बनकर, अरुंद मेत्रे, अनिल पवार, ज्ञानेश्वर आर्णे, बाळासाहेब सोनवणे, राहता नगरपालिकेचे पाणी पुरवठा व अग्निशमन विभाग प्रमुख अशोक साठे, आरोग्य लिपिक रवींद्र बोठे, स्वच्छता निरीक्षक राहुल खलिपे, भानुदास भिशे, संजय गोयर, रवींद्र निकाळे, प्रसाद लांडगे, ज्ञानेश्वर सेटे, प्रणव लावर, अर्जुन परमेश चव्हाण, सार्थक, दशरथ तुपे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी शिवरायांच्या जयघोषाने समारोप करण्यात आला. आर शिर्डी न्यूज राहता.